त्यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही। बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि घोडसाळ प्रचार होय असे मी मानतो। मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही। बौद्ध धम्माच्या विरोधात विसंगत असे कोणतेही आचरण कर्म मी करणार नाही। कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही। सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो। मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन। मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन। मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन। मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन। मी चोरी करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी दारू पिणार नाही। मी प्रज्ञाशील आणि करुणा या बौद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून माझे जीवन चालवीन। माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो। बुद्ध धम्म हा सधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे। माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो। इतपर मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो। जय भीम, नमो बुद्ध। विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी, महानायकांनी आमच्या हक्काची, अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना मी त्रिवार वंदन करतो, नमन करतो। आज द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून माता रमाईंची 127वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। आज कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन करत आहेत त्या सन्माननीय आयुष्यमती स्वाती जनबंधुताई, कार्यक्रमाला संस्कार प्रमुख म्हणून उल्हासनगरचे लाभलेले सन्माननीय अनंत कदमजी, मंचावर तर नाही पण सगळे समोर बसलेले आहेत, सगळेच बुद्धिस्ट सोसायटीचे सदस्य, ठाणे जिल्हा महिला कमिटी, ठाणे जिल्हा उपविभाग कमिटी, ठाणे तालुका कमिटी, ठाणे तालुका महिला कमिटी, ठाणे शहर महिला कमिटी, दिवा शहर कमिटी, दिवा शहर साबेगाव कमिटी, कल्याण तालुका कमिटी, कल्याण शहर कमिटी, लोढा हेवन विभाग कमिटी, भिवंडी तालुका कमिटी, मला वाटतं सगळ्यांची नावं आमच्या मीनाताईंनी घेतलेली आहेत, पुन्हा मी ती रिपीट करत नाही। आणि मलाही आणि आपल्यालाही बराच वेळ या ठिकाणी आपण सगळे माता रमाईंच्या जीवनावर अनेक भाषणं या ठिकाणी आपण ऐकतोय, मुलांचे आपण परफॉर्मन्सेस बघितलेले आहेत।
आज माता रमाईंची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत असताना बऱ्याच गोष्टी ज्या माझ्या वडिलांनी म्हणजे पिढ्यानपिढ्या ज्या आम्हाला ट्रान्सफर झाल्या, म्हणजे आम्ही ज्यावेळेस घरामध्ये बसलेलो असायचो, माता रमाईंची जयंतीचा किंवा माता रमाईंचा ज्यावेळेस विषय निघायचा, तेव्हा माझे वडील मला नेहमी सांगायचे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये माता रमाईंचं चित्रीकरण केलं जातं किंवा ज्या पद्धतीने माता रमाई दाखवल्या जातात, माझे वडील म्हणायचे माता रमाई अशा कधीच नव्हत्या. बाबासाहेब आंबेडकरांचा कोणताही चित्रपट असेल किंवा माता रमाईंच्या जीवनावरचा चित्रपट असेल, माता रमाईंना अगदी दीन दुबळी अशा पद्धतीची माता रमाई ही रेखाटली गेलेली आहे. चित्रपटांच्या माध्यमातनं, अनेक लेखनाच्या माध्यमातनं माझे वडील म्हणायचे माता रमाई अशा कधीच नव्हत्या. बाबासाहेब आंबेडकरांचं महाडच्या 14 तळ्याचा प्रसंग मीनाताईंनी सांगितला. हा महाडच्या 14 तळ्याचा ज्यावेळेस दुसरी फेज होती, मला वाटतं 25 डिसेंबर 1927 ला पुन्हा बाबासाहेब आंबेडकर महाडच्या 14 तळ्याच्या त्या सत्याग्रहाला निघाले आणि पहिला जो सत्याग्रह झाला होता 20 मार्च 1927 ला, त्या काळात त्यावेळेस लाठीचार्ज झाला होता, लाठी मारले होते, दगड्यांनी अनेकांची डोकी फोडली होती आणि मग त्यानंतर तिकडे कोर्ट केस झाल्या. तिकडच्या ब्राह्मणांनी हा दावा त्या कोर्टामध्ये केला की हे जे तळ आहे ते आमच्या पैशानं आम्ही याची निगा राखतो, त्यामुळे ही सरकारची संपत्ती नाही, ब्रिटिशरांची संपत्ती नाही. ब्रिटिशरांनी जो कायदा केला होता की आमच्या पैशातनं अनुदानातनं जी काही पानवटे आहेत, जी काही तळ आहेत ती आम्ही सगळ्यांना खुली करत आहोत आणि म्हणून तिकडच्या ब्राह्मणांनी कोर्टात केस टाकली की हे सरकारच्या ब्रिटिशरांच्या पैशातलं नाही, हे आमच्या पैशाचं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला येऊ देणार नाही. बाबासाहेबांनी नंतर ती कोर्ट केस जिंकलीही. पण ज्यावेळेस 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेब पुन्हा त्या महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहासाठी निघाले, त्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांना अनेक जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, अनेक पत्र आली होती, अनेकांनी धमक्या दिल्या होत्या आणि ही गोष्ट माता रमाईंना माहित होती. माता रमाईंच्या हे लक्षात होतं की बाबासाहेब आंबेडकरांना तिथे महाडच्या 14 तळ्यावर गेल्यानंतर तिथे काही ना काहीतरी होणार आहे. अशा अवस्थेत ज्या पद्धतीने आज माता रमाईंना आपल्या समोर दाखवलं गेलं की माता रमाई घरकाम करणाऱ्या, शेण ते सगळं गोळा करून त्याच्या गौऱ्या थापणाऱ्या, अशा पद्धतीच्या माता रमाई आपल्या समोर रेखाटलेल्या आहेत. पण ही माता रमाई जी आजही रेकॉर्डवर आहे, पुस्तकांमध्ये आहे, बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं आहे. माता बाबासाहेब आंबेडकर त्या महाडच्या सत्याग्रहाला निघण्यापूर्वी बाबासाहेब म्हणतात पदर खोचून माता रमाई तयार होती. कोण तुमच्या केसाला हात लावतो मी बघते म्हणून, कोण तुम्हाला धमकी देत आहे मला सांगा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या आधीच माता रमाई पदर खोचून उभी राहिली होती. कोण तुम्हाला धमकी देत आहे, मी त्याला बरोबर करेन. अशी माता रमाई आजच्या काळामध्ये, आजच्या पिढीला ती सांगणं गरजेचं आहे. आज अशा पद्धतीची माता रमाई आजच्या या तरुणींसमोर ते आदर्श म्हणून उभं करणं आज गरजेचं आहे. त्या काळात पैशाचं नियोजन लावणारी स्त्री, माझे वडील म्हणायचे केवळ अनुसूचित जातीचेच नाही, शूद्र किंवा अतिशूद्र यांच्यापैकीच नाही, तर या जगातली माता रमाई पहिली अशी स्त्री होती जिने पैसे साठवून भारतातून आपल्या पतीच्या नावे परदेशात मनी ऑर्डर केली होती. अशी माता रमाई जगातली पहिली स्त्री असेल. आज साधं आपलं पैशाचं नियोजन लागलं नाही, 7 तारीख आली, 8 तारीख आली, तर आपण जो काही घरातला कमावता पुरुष आहे त्याच्या मागे तगादा लावतो की बाबा महिन्याचे पैसे दिले नाहीत, राशन भरायचंय, बिलं भरायची, शाळेच्या फीस भरायच्या, ट्युशनच्या फीस भरायच्या, मुलांचं हे करायचंय. पण ज्यावेळेस माता रमाईंच्या लक्षात आलं की माझे पती परदेशात तिथे गेलेले आहेत, बाबासाहेबांना माता रमाईंनी तार करून पाठवले की घरामध्ये खर्चाला पैसे नाहीत आणि म्हणून तुमच्याकडे जर काही असेल तर मला पाठवा. बाबासाहेबांचं पत्र आजही, मी लंडनच्या त्या घरी जाऊन आलोय, ते पत्र तिथेही आहेत. बाबासाहेबांनी त्या घरातून पत्र पाठवलंय.
बाबासाहेब लिहितात की रामू, माझ्याकडेही पैसे नाही आहेत, मी एका पावाच्या तुकड्यावर 2-2, 3-3 दिवस व्यतीत करतोय, काढतोय. आणि हे पत्र, ही तार जेव्हा माता रमाईंना मिळाली, माता रमाईंच्या लक्षात आलं की आपल्याकडे पैसा सोडा, त्यांच्याकडे तिकडे काही नाहीये. अशा अवस्थेत जेव्हा बाबासाहेबांची काय अवस्था होते हे जेव्हा माता रमाईंच्या लक्षात आलं, तेव्हा बाबासाहेबांच्या साठी साठवलेले पैसे माता रमाईंनी मनी ऑर्डर करून पाठवले. माझे वडील सांगायचे की ज्या पद्धतीने माता रमाईंना दाखवलं जातंय, गरिबीमध्ये, फाटक्या लुगड्यामध्ये, अत्यंत हलाखीचे जीवन काढले, पण माता रमाई 1930, 31, 32 या 3 सालामध्ये जे बाबासाहेब आंबेडकर दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये त्यांचं पहिलं स्वतंत्र बंगला बांधत होते, माता रमाई या भारतातली पहिली स्त्री असेल जी 1933 ला या राजगृहामध्ये प्रवेश करते, अशी पहिली स्त्री असेल. आणि म्हणून अशा पद्धतीची माता रमाई आजच्या या सगळ्या युगामध्ये प्रेझेंट करणं, प्रस्तुत करणं अत्यंत गरजेचं आहे. आजही आम्ही तरुण शिकणारी जे आजही शिकतायत, स्टुडंट्स आहेत, आजही माता रमाईंचं कर्ज आमच्यावर आहे. आजही मला आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की माता रमाईंनी केवळ बाबासाहेबांचा संसार केला नाही, आजही माता रमाईंचं हे कर्ज आहे आमच्यावर. बाबासाहेब आंबेडकरांची त्यावेळची ती सगळी दगदग असायची, धावपळ असायची, आणि माता रमाईंकडे बाबासाहेबांचं लक्ष नसायचं. आणि माता रमाई आजारपणामध्ये अजून त्यांची तब्येत खालावत चालली होती. आणि मग कोणीतरी बाबासाहेबांना, डॉक्टरांनी सांगितलं की माता रमाईंचा या सगळ्या चाळीमधलं जे जीवन होतं, इथून थोडंसं त्यांना बाहेर काढा आणि कुठेतरी चांगल्या हवेशीर त्यांना कुठेतरी घेऊन जा. आता त्या काळामध्ये बेळगावमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक हॉस्टेल बांधलं होतं मुलांसाठी. मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं की कुठं न्यावं, तर आपण बेळगावलाच घेऊन जाऊया. म्हणून माता रमाईंना बाबासाहेब बेळगावला घेऊन गेले. बेळगावला घेऊन गेले आणि तिथे वराळे नावाचे रेक्टर होते. ती सगळं हॉस्टेलचं नियोजन करण्याचं काम वराळेंकडे होतं. माता रमाई, बाबासाहेब, आता माता रमाई आजारपणासाठी तिकडे गेल्या होत्या, आजारपणातून बाहेर यावं म्हणून गेल्या होत्या, म्हणजे आजारीच असतील. आजारी असताना माता रमाईंनी हॉस्टेलमध्ये गेल्या गेल्या वराळेंना विचारलं की सगळे हॉस्टेलची मुलं गेली कुठं? हॉस्टेलमध्ये, हॉस्टेल म्हटलं तर मुलांचा आवाज पाहिजे, किलबिलाट पाहिजे. माता रमाईंनी बघितलं सगळी शांतता आहे. वराळेंना विचारलं की मुलं गेली कुठं? वराळेंनी सांगितलं की सरकारकडनं जे अनुदान यायचं असतं ते 2 ते 3 महिने अजून अनुदानच आलं नाही. अनुदान न आल्यामुळे या हॉस्टेलमध्ये जी मेस आहे का, जे काही किचन आहे, त्या किचन मध्ये मागच्या 2-3 दिवसापासून, आठवड्याभरापासून काही शिजलेलंच नाही, काही बनलेलंच नाहीये. आणि मुलं बऱ्याच दिवस उपाशी असल्यामुळे आपापल्या रूम मध्ये गपचूप पडून आहेत, निस्तेज पडून आहेत. आता माता रमाई गेल्यात स्वतःची प्रकृती नीट करण्यासाठी. हे बातमी, ही माहिती जेव्हा माता रमाईंच्या लक्षात आली, माता रमाईंनी हातातली काय जे काही सोन्याचं बाबासाहेबांनी काय केलं असेल, बांगडी असेल का अंगठी असेल, ती बांगडी काढली आणि त्या वराळेंना दिली. आणि वराळेंना सांगितलं की ही बांगडी आत्ताच्या आत्ता विका, ही पाहिजे तर गहाण ठेवा, जे काही पैसे येतील त्या पैशाने आधी अन्नधान्य विकत आणा आणि त्या मुलांचं सोय करा, त्यांचं पोटाची सोय करा, त्यांना ते अन्नधान्य आणून त्यांना खाऊ पिऊ घाला. ह्या माता रमाईंनी हातातला तो एक दागिना तो वराळेंना दिला आणि ते आणल्या. ते विकल्यानंतर जे काही ते जिन्नस आलं त्यातनं त्या मुलांचं पोट भरण्याचं काम झालं. ती मुलं पुढे जाऊन शिकली असतील, काय झाली असतील, पण त्या विद्यार्थी दशेत असताना त्या विद्यार्थ्यांना स्वतःची बांगडी विकून त्यांची पोटं भरण्याचं काम माता रमाईंनी केलंय. ते त्या बांगडीचं कर्ज आजही विद्यार्थी दशेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यावर माता रमाईंचं ते कर्ज आहे की उपाशी असलेल्या त्या विद्यार्थ्यांचं पोट भरण्याचं काम माता रमाईंनी केलेलं आहे. ते कर्ज आजही आमच्या डोक्यावर आहे. ते कर्ज आपल्याला उतरावं लागणार आहे. माता रमाईंचं संपूर्ण जीवन जर बघाल, बाबासाहेब आंबेडकरांचा, काल मी बेंगलोरला होतो, तिथे एका बुद्ध विहारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं केश वपन केलेला, हातामध्ये काठी घेतलेला
एक फोटो आपण सगळ्यांनी बघितला असेल. तो फोटो कधीचा आहे? तो फोटो माता रमाईंचं ज्यावेळेस महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस खचून बाबासाहेब आंबेडकरांनी या संसाराचा त्याग करायचा निर्णय घेतला, की या संसाराचा, या चळवळीचा सगळा त्याग करून बाबासाहेब आंबेडकरांनी एक बौद्ध भिक्षुक होण्याचा तो निर्णय घेतला होता. कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना समजवलं की बाबासाहेब, आता जर तुम्ही खचून जाऊन हे सगळी मुवमेंट, ही सगळी चळवळ जर सोडून दिलीत तर पुन्हा या सगळ्या याच्यातून आम्हाला बाहेर काढणारं कोणीही राहणार नाही. बाबासाहेब, आमचा जो परिवार आहे, माता रमाई गेल्यानंतर बाबासाहेबांचं संसारातलं संपूर्ण लक्ष किंवा मन त्याच्यातनं उडून गेलं. आणि तिथून मग बाबासाहेबांचं परिवाराकडे, त्यांच्या मुलाकडे, मग पुतण्याकडे, तसं घराकडे तशा त्या पद्धतीचं लक्ष राहिलं नाही. आणि मग बाबासाहेबांनी संपूर्ण स्वतःला झोकून दिलं. माता रमाई असेपर्यंत बाबासाहेबांचं घर, बाबासाहेबांची चळवळ ही खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी टिकून धरली, वाढवली. माता रमाईंचं अनेक असे प्रसंग आहेत, अनेक प्रसंग आहेत. बाबासाहेब त्यांची PhD का कोणती एक पदवी प्राप्त करून भारतात परतत होते, बोटीने येणार होते. बोटीने येणार ही जेव्हा माहिती बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना मिळाली आणि कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेब बोटीतनं जसंही उतरतील तसंही त्यांचा सत्काराचा कार्यक्रम सुरू केला होता. त्याचं नियोजन सुरू केलं की बाबासाहेब आल्या आल्या त्यांना त्यांचा सत्कार करायचा. आणि या सत्काराची तयारी सुरू झाली. स्टेज बांधणं असेल, काय असेल, ती काही त्या काळचं जी काही सत्कार करायची जी काही पद्धत असेल त्या पद्धतीने त्या सत्काराच्या तयारीला कार्यकर्ते लागले. आता ही माहिती घरी माता रमाईंना मिळाली. माता रमाईंच्या लक्षात आलं की बाबासाहेब येणार आहेत, माझे पती येणार आहेत आणि आल्या आल्या त्यांचा सत्कार होणार आहे. माता रमाईंनी एक छोटीशी इच्छा व्यक्त केली की तो सत्कार मला माझ्या डोळ्याने बघायचा. माझ्या पतीचा सत्कार होणार आहे, PhD प्राप्त केल्यानंतर त्यांचा सत्कार होणार आहे आणि तो सत्कार मला माझ्या डोळ्याने बघायचा, एक छोटीशी इच्छा व्यक्त केली. माता रमाईंच्या लक्षात आलं की आता एवढ्या उच्च विद्याविभूषित व्यक्तीचा सत्कार होणार आहे, तर त्यांच्या पत्नीने रुबाबात गेलं पाहिजे. पण माझ्याकडे तर एकही चांगली साडी नाही. जी साडी अंगावर परिधान केलेली आहे ती 7 ठिकाणून फाटलेली आहे. अशा अवस्थेत जर माता रमाई त्या कार्यक्रमाला गेले तर लोक नावं कोणाला ठेवतील? बाबासाहेबांना. म्हणून माता रमाई विचार करत होत्या की कसा बघायचा तो कार्यक्रम, बाबासाहेबांच्या सत्काराचा कार्यक्रम बघायचा तरी कसा. म्हणून माता रमाई विचार करत होत्या आणि माता रमाईंच्या लक्षात आलं की शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा एकदा सत्कार करते वेळेस त्यांना फेटा नेसला होता. तो फेटा एका ट्रंक मध्ये मी व्यवस्थित घडी करून ठेवलेला आहे. माता रमाईंनी ती ट्रंक उघडली, तो फेटा काढला आणि जिथे जिथे ती साडी फाटलेली आहे तिथे तिथे तो गुंडाळला आणि बाबासाहेबांचा सत्कार बघायला गेल्या. आता पतीचा सत्कार होतोय तर पत्नीने पहिल्या रांगेत बसलं पाहिजे, पहिल्या खुर्चीवर बसलं पाहिजे. तर ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा सत्कार सुरू आहे त्या ठिकाणी पहिल्या रांगेत न बसता एका झाडाच्या मागे लपून लपून माता रमाई बाबासाहेबांचा सत्कार बघत होते. बाबासाहेब बोटीतनं उतरले, त्या मंचावर गेले, सत्कार सगळा सुरू होता. तो सत्कार बाबासाहेब स्वीकारत होते. तेवढ्या गर्दीत बाबासाहेबांचं लक्ष त्या झाडाच्या मागे उभे असलेल्या माता रमाईंवर गेलं. बाबासाहेबांना कळेना की लपून लपून का बघते, पुढे का येत नाही. आणि ते लपून बघण्याचं कारण बाबासाहेबांच्या लक्षात आलं की पुढे का येत नाही, समोर का येत नाही. बाबासाहेबांचा सत्कार आटपला. बाबासाहेब त्या झाडाच्या दिशेने चालत गेले. माता रमाईंचा हात आपल्या हातात घेतला आणि माता रमाईंना म्हणाले, रामू, मला जर का तुझ्या एकटीचा संसार करायचा झाला असता तर तो मी सोन्यासारखा केला असता. जर मला तुझ्या एकटीचा संसार करायचा झाला असता तर तो मी सोन्यासारखा केला असता. पण मला माझ्या या समाजाचा संसार उभा करायचा आहे म्हणून मी तुला न्याय देऊ शकलो नाही, म्हणून न्याय देऊ शकलो नाही. त्या काळात विचार करा, माता रमाईंनी जर बाबासाहेबांच्या मागे तगादा लावला असता, माझी साडी फाटलेली आहे, मला साडी आणून द्या, मला लुगडच आणून द्या, मला फिरायला जेवून चला, मला पंचपक्वानच बनवून द्या, घरामध्ये हे
भरा, ते भरा. बाबासाहेब मुवमेंट उभी करू शकले असते का? नसते. त्या काळात माता रमाईंनी फाटक्या साड्या नेसल्या म्हणून आज तुमच्या अंगावर या भरदार जरीच्या साड्या आल्या. माता रमाईंचा त्याग आहे. 4 मुलं गेली पोटची. बाबासाहेबांचं जसं आता प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणतोय, थॉट्स ऑन पाकिस्तानचं प्रिफेस तुम्ही वाचलात, त्याच पद्धतीने बाबासाहेबांना माता रमाईने एक पत्र लिहिलंय, तेही पुस्तकात छापून आहे. म्हणजे एक आई किती कणखर असेल, एक पत्नी एका पतीच्या पाठीशी कशा पद्धतीने उभं राहील. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला मुलगा मला वाटतं गंगाधर. बाबासाहेब ज्यावेळेस परदेशात शिकायला गेले त्यावेळेस हा आजारी पडला. माता रमाईंनी पत्र पाठवलं की गंगाधर खूप आजारी आहे, त्याच्यासाठी जर तुमच्याकडे औषधासाठी उपचारासाठी काही पैसे असतील तर ते मला पाठवा. बाबासाहेबांनी पत्र पाठवलं होतं की माझ्याकडेच काही नाही आहे, मीच पावाच्या तुकड्यावर जगतोय. काय लिहितात माहितीये पुढे बाबासाहेब? आपल्या पहिल्या मुलासाठी बाबासाहेब लिहितात की रामू, जर गंगाधर वाचू शकत नसेल तर आपण त्याला जाऊ दिलं पाहिजे. एक बाप आपल्या पहिल्या मुलासाठी सांगतोय, लिहितोय की जर तो वाचत नसेल तर आपण त्याला जाऊ दिलं पाहिजे. बाबासाहेब मला वाटतं परदेशातच असताना माता रमाईने पुन्हा पत्र लिहिलं. माता रमाई लिहितात की मी जे लिहिणार आहे, पुढे जे काही लिहिणार आहे ते वाचून तुम्ही डगमगून जाऊ नका. ज्या पद्धतीने मी खंबीरपणानं हे सगळं सहन केलंय त्याच खंबीरपणानं तुम्ही या गोष्टीला सामोरं जा. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही जो वसा तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावरनं डगमगून जाऊ नका, तुमच्या अभ्यासात खंड पडू देऊ नका. गंगाधर गेला. एक पत्नी आपल्या पतीला आपल्या पहिल्या मुलाच्या निधनाची बातमी देते आहे की मी ज्या पद्धतीने हे दुःख पचवलंय तुम्हीही पचवा. कोण करतंय? एक पत्नी. आपल्याला पती उलटा असतं आपल्याकडे, पण इथे माता रमाई बाबासाहेबांना धीर देते आहे आपल्या पहिल्या मुलासाठी की आपला पहिला मुलगा गेलाय, तो गेलाय, पण हे ऐकून आता तुम्ही खचून जाऊ नका, तुमच्या अभ्यासात खंड पडू देऊ नका. या समाजाला तुम्हाला त्या गर्तेतून बाहेर काढायचं आहे. त्या तो जो वसा तुम्ही घेतलेला आहे तो तुम्ही सोडू नका, असं माता रमाई बाबासाहेबांसाठी ते पत्र लिहित आहे. ही सगळं हिस्ट्री आहे, हे सगळं रेकॉर्डवर आहे. पण या इतिहासातून आपण काय बोध घेणार आहोत? त्या काळात या कुटुंबानं, माता रमाई असतील, बाबासाहेब असतील, माता भीमाई असतील, रामजी असतील, पिढ्यानपिढ्या या जे काही 2500 वर्षाची गुलामी होती त्या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी ही संपूर्ण पिढी झटलेली आहे. रामजी, त्यांच्या वरची मालोजी, या सगळ्या एका पिढीनं दुसऱ्या पिढीला तयार केलं. शेवटी याचा रिझल्ट बाबासाहेबांनी मिळवून दिला. 2500 वर्षाच्या गुलामीतून या समाजाला बाहेर काढलं. आणि बाहेर काढत असताना पुन्हा आपण त्या चिखलात जाऊ नये म्हणून या देशाचं संविधान निर्माण केलं. या देशाचं संविधान बाबासाहेबांनी निर्माण करू नये म्हणून अनेक या देशामध्ये षडयंत्र सुरू होते. ही वाक्य काही नवीन नाही आहेत जी मी तुम्हाला सांगणार आहे. गांधी, पटेल ह्या बाबासाहेब आंबेडकरांना येऊन काय सांगतात की बाबासाहेब, हमें पता चला है कि आप संविधान सभा में जाने की कोशिश कर रहे हो, तैयारी कर रहे हो, हम आपको बताने के लिए आए हैं संविधान सभा के दरवाजे ही नहीं तो खिड़कियां भी आपके लिए बंद है. आहे की नाही हे वाक्य? नवीन बोलतोय का मी? कानावर पडलीत नाही ही वाक्य तुमच्या? याचा अर्थ काय? या देशाची ब्राह्मणी व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत येऊ नये आणि संविधान निर्माण करण्याच्या कामकाजात त्यांनी भाग घेऊ नये
हे ठणकावून सांगितलं नाही बाबासाहेबांना. तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधान सभेचे दरवाजे स्वतःसाठी उघडून त्याच्यामध्ये गेले. आणि गेलेच नाही, विचार करा, जे नेहरू, गांधी, पटेल बाबासाहेबांना संविधान सभेत येऊ देत नव्हते ते आता गेल्यानंतर त्यांना काम करू देतील का? एक माणूस. पण दुःख हे होतं, बाबासाहेब आंबेडकरांचं 9 डिसेंबर 1946चा पहिला दिवस आहे संविधान निर्माण करण्याचा, प्रोसिडिंगचा. तो पहिला दिवस किती लोकांनी वाचलाय मला माहिती नाही. कसं 298 मेंबर्सचं ती असेंब्ली आहे, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली त्याला म्हणतो आपण. 298 मेंबर्स, त्यात बाबासाहेब एकटे, त्यांच्या सपोर्टमध्ये कोणी नाही. अशी व्यक्ती ड्राफ्टिंग कमिटीची चेअरमॅन कशी बनली असेल, हे कधी विचार केलाय आपण? काय बाबासाहेबांना पायघड्या घालून बोलवलं होतं संविधान सभेत? आल्या आल्या त्यांना ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष ही खुर्ची ठेवलेली होती? नाही. तो प्रसंग काय माहित आहे? नेहरूने 14 का 15 मुद्द्यांचा एक प्रस्ताव त्या संविधान सभेसमोर ठेवला. त्यातली 4 ते 5 जे काही त्यांचे रिझोल्युशन होते, जे काही मुद्दे होते ते पास झाले. आणि बाकीच्या मुद्द्यांवर गदारोळ सुरू झाला, भांडणं सुरू झाली. ती भांडणं सुरू झाल्यानंतर राजेंद्र प्रसादांनी बाबासाहेबांना उठवलं. बाबासाहेब अभि आप बोलो. त्या भांडणामध्ये आता विचार करा, आपसामध्ये जर तुम्ही कोणी बोलत असाल किंवा एखादं बाळ रडत असेल आणि मी काय बोलतोय ते तुम्हाला लक्षात येईल का? डिस्टर्बन्सेस असेल तर येणार नाही. विचार करा, 300 लोक आपसात भांडतायत, जोर जोरात घोषणा देत आहेत. आणि अशा अवस्थेत बाबासाहेबांना उभं केलं की बाबासाहेब आप बोलो. पहिले शब्द काय माहितीये बाबासाहेबांचे संविधान सभेतल्या भाषणाचे? बाबासाहेब म्हणतात, एक तो आज मेरा बोलने का दिन नहीं है. 298 मेंबर्सना प्रत्येकाला जर 10-10 मिनिटं द्यायची ठरली तर एकाचा नंबर दुसऱ्या दिवशी यायचा. बाबासाहेब म्हणतात, एक तर आज माझा बोलायचा वार नाही, वेळ नाही, पण अशा अवस्थेत तुम्ही मला उभं केलंय एवढ्या गोंधळात, तरी पण मी बोलीन. 300 लोक आपसात भांडतायत आणि बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. बघता बघता लोकांना, भांडणाऱ्या लोकांना वाटलं, अरे काहीतरी महत्वाचं बोलतायत, हे थांब जरा, काय भांडू नकोस, थांब. बघता बघता सगळा सभागृह, जो भांडणारा सभागृह होता तो शांत झाला. बाबासाहेबांना 10 मिनिटाची वेळ होती, 10 मिनिटाची. अर्धा तास बाबासाहेबांचं भाषण चाललं. संपूर्ण सभागृह चिडीचूप झाला आणि बाबासाहेब काय बोलतायत, काय तोडगा देतायत, त्या नेहरूच्या मुद्द्यांवर काय बाबासाहेब सॉल्युशन देतायत, हे सगळं तो सभागृह ऐकत होता. आणि जसंही बाबासाहेब आपले भाषण संपवून आपल्या आसनावर बसले, संपूर्ण सभागृहाने टाळ्या वाजवून बाबासाहेबांचं स्वागत केलं. त्या टाळ्यांचा अर्थ होता की आम्हा 300 लोकांमध्ये एक व्यक्ती अशी उपस्थित आहे जी संपूर्ण सभागृहाचं काम एक हाती पार पाडू शकते, अशी व्यक्ती आमच्याकडे आहे. पण इथेच थांबलं नाही. बाबासाहेबांची विद्वत्ता, त्या काळामध्ये बाबासाहेब रशिया असेल, फ्रान्स असेल, US असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या सगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास करून बसलेले होते. एवढा अभ्यासू माणूस नेहरूला त्या संविधान सभेत नको होता. काय केलं माहित आहे? 1946 ला ही कमिटी गठीत झाली. 9 डिसेंबर 1946 ला कामकाज सुरू झालं. पाकिस्तानची निर्मिती 14 ऑगस्ट 1947 ला झाली. बाबासाहेब ज्या मतदारसंघातून निवडून ते संविधान सभेत गेले होते, बाबासाहेबांचा मतदारसंघ त्यांनी पाकिस्तानला देऊन टाकला. काय सांगितलं बाबासाहेबांना? की बाबासाहेब, तुमचा मतदारसंघ आता पाकिस्तानला गेलाय, तुमचा भारताच्या संविधान निर्मितीशी आता काडीचाही संबंध नाही, तुम्ही पाकिस्तानच्या संविधान सभेमध्ये जा. बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी रामसे मॅकडॉनल्डला गाठलं
आणि त्यांना सांगितलं की नेहरूने माझ्यासोबत बदमाशी केली आहे, माझं सदस्य रद्द व्हावं म्हणून त्यांनी आता बाबासाहेबांचा मतदारसंघ कोणता? पश्चिम बंगाल मधला. पश्चिम बंगाल कुठं, पाकिस्तान कुठं, फक्त बाबासाहेबांचा मतदारसंघ त्यांनी पाकिस्तानमध्ये टाकला. बाबासाहेबांनी इंग्रजांना सांगितलं की यांनी जाणून बुजून माझा मतदारसंघ पाकिस्तानला दिलाय का, तर मी भारताचा संविधान निर्मितीच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये म्हणून माझं सदस्य त्यांनी पाकिस्तानला पाठवून दिलं. आमचे मॅकडॉनल्डने नेहरूला बोलावलं. 14 ऑगस्ट 1947 पाकिस्तान, 15 ऑगस्ट भारताची निर्मिती स्वातंत्र्य. त्या रात्रीच नेहरूला बोलावून घेतलं आणि सांगितलं की जोपर्यंत तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या संविधान सभेवर निवडून आणत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देणार नाही. ही नेहरूची मजबुरी झाली की जर रात्रीच्या 2 वाजताचा मुहूर्त काढून ठेवलेला आहे, त्या मुहूर्तावर जर स्वातंत्र्य प्राप्त करायचं असेल तर बाबासाहेबांना भारताच्या संविधान सभेत घेतलंच पाहिजे, अन्यथा इंग्रज आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही. आणि मग नेहरूंनी त्यांचा निवडून आलेला एक जो काही उमेदवार असेल त्याची सीट रिकामी केली आणि ती बाबासाहेबांना दिली. याचा प्रचार आता गांधी कुटुंब काय करतं माहित आहे? काय करतं? आम्ही बाबासाहेबांना संविधान सभेवर आणलं. ही शेवटची ओळ देतात. त्याच्या मागचा इतिहास आम्हा लोकांना सांगितलाच जात नाही. मग आपल्याला काय वाटतं? राहुल गांधीचे पूर्वज किती चांगले असतील, त्याचा आजोबा वडील आई किती चांगले असेल, त्यांनी बाबासाहेबांना संविधान सभेवर आणलं. काय ही सगळी माहिती मिळाल्यानंतर तुम्ही बोलाल की गांधीने बाबासाहेबांना संविधान सभेवर आणलं? बाबासाहेब आपल्या विद्वत्तेच्या बळावर मग या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन झाले आणि केवळ भारताचाच नव्हे जगातला सर्वोत्कृष्ट संविधान बाबासाहेबांनी या देशाला निर्माण करून दिला. 26 नोव्हेंबर 1949 ला बहाल केला. तरी देखील बाबासाहेब त्यांना शाश्वती नव्हती. 25 नोव्हेंबर 1949 भाषण 18वा खंड पाठ 3 मध्ये छापून आहे. जवळपास ते वाचायला गेलो तर 2.5 तासाचं भाषण होईल. ते नुसतं वाचायला गेलात तर 2.5-3 तासाचं भाषण होईल. संविधान सभेचं शेवटचं भाषण बाबासाहेबांचं. त्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात काय म्हणतात माहितीये बाबासाहेब? हा संविधान कितीही जरी चांगला असला, किती जरी सर्वोत्कृष्ट असला, तरी याला लागू करणारी लोक जर चांगली नसतील तर हा संविधान काहीही कामाचा नाही. कोण म्हणतंय? ज्याने या संविधानाची निर्मिती केली तेच म्हणतात की संविधान काहीही कामाचा नाही. कधी? जर लागू करणारी लोक चांगली नसतील तर. आता मला सांगा 2025 मध्ये आहो, संविधान लागू करायची जबाबदारी तुमची माझी आहे का? संविधान कुठून चाललं जातं? संविधान इम्प्लिमेंट करणाऱ्या हाऊसला काय म्हणतो आपण? पार्लमेंट. जिथून संविधान इम्प्लिमेंट होतो त्या हाऊसला म्हणतात पार्लमेंट ऑफ इंडिया. मला सांगा या पार्लमेंट ऑफ इंडिया मध्ये संविधान विरोधक आहेत का संविधान प्रेमी आहेत? अरे मतच ते संविधान हटवण्यासाठी मागत होते की आम्हाला निवडून पाठवा, का तर आम्हाला संविधान हटवायचं आहे. बाबासाहेबांच्या हे लक्षात होतं की संविधान कधी ना कधी या देशातला हटवला जाणार आहे. लोकशाही या देशात नांदणार नाही. हे माझे शब्द नाही आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे भाषण लिहून ठेवलेली आहेत की संविधान, लोकशाही, डेमोक्रेसी या देशात जास्त काळ टिकणार नाही. टिकणार नाही. 1949 ला दिलेला संविधान 1950 ला लागू होतो आणि 1955 ला बाबासाहेब ही संस्था तयार करतात. 54 ला डिसेंबरला आणि 55 ला हिचा रजिस्ट्रेशन नंबर घेतात आणि या संस्थेच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्याच मंचकावरनं बाबासाहेब 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देतात. आम्हाला हेही माहिती नाही की बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्म दीक्षाचा हेतू काय आहे. हेतू काय आहे? काय फक्त घरात असलेली मरियाई
घरात असलेला खंडोबा, घरात असलेला जो काही देवी देवता ते उचलून बाहेर फेकायचा आणि त्याच्या जागेला बुद्ध आणून बसवायचा, हा हेतू आहे का बाबासाहेबांचा? बाबासाहेबांनी जगाच्या मंचकावर हे भाषण करताना सांगितलंय की ओनली त्रिशरण अँड पंचशील इज नॉट इनफ. कुणाला म्हणतायत? जगातल्या बौद्ध देशातला जितकेही सगळे त्या देशातले प्रेसिडेंट्स, प्राईम मिनिस्टर्स, फायनान्स मिनिस्टर्स या सगळ्यांना ठणकावून सांगतायत काय? तर बुद्धाचं त्रिशरण आणि पंचशील फक्त पुरेसं नाही. हा चॅलेंज नाहीये का बुद्धिझमला? ज्या बुद्धानं त्रिशरण पंचशील दिलंय, बाबासाहेब विथ रिगार्ड टू इंडियन कंटेक्स्ट, बाबासाहेब काय म्हणतात? तुम्हाला ठीक आहे त्रिशरण पंचशील, आमच्या इथे केवळ त्रिशरण पंचशील काफी नाहीये. त्रिशरण आणि पंचशीलच्या व्यतिरिक्त अजून काही बाबी असल्या पाहिजेत. आणि त्या अजून बाबी काय? तर 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा जपानमध्ये नाहीत, 22 प्रतिज्ञा चायनामध्ये नाहीत, थायलंडमध्ये नाहीत, सिंगापूरला नाहीत, मलेशियाला नाहीत, ते भारतातच आहेत. कारण या ब्राह्मणिकल सिस्टम मधनं जर बाहेर पडायचं असेल तर 22 प्रतिज्ञावर आधारित असलेला बौद्ध धम्मच तुम्हाला स्वीकार करावा लागेल. 22 प्रतिज्ञेच्या व्यतिरिक्त केवळ त्रिशरण आणि पंचशीलवर आधारित असलेला बुद्ध जर तुम्ही स्वीकारलात तो केवळ ब्राह्मणी धर्माचा रेप्लिका होईल. विदाउट 22 प्रतिज्ञा बुद्धिझम इज लाईक ब्राह्मणिझम. मग शेजारी गणपती पण बसलेला असतो, बाजूला बुद्धही बसलेला असतो, आहे ना? बघितलं मी किती लोकांची हिंदूंची घरं बघितले, बुद्ध असतो त्यांच्या घरात, त्यांच्या घरात बुद्धही असतो, पण ते एक शो साठी, शो लक्झरी आयटम म्हणून असतो बुद्ध. आपल्याकडे लक्झरी आयटम म्हणून असतो का? नाही. आम्ही त्या बुद्धाची समता स्थापन करायचा प्रयत्न करत असतो. बाबासाहेबांनी दिली ना 22 प्रतिज्ञामध्ये, आणि म्हणून 22 प्रतिज्ञावर आधारित बुद्धाचा धम्म बाबासाहेब आम्हाला का देऊन गेले? तर या देशातलं संविधान जर तुमची रक्षा करू शकलं नाही तर तुम्ही जगातल्या बौद्ध देशांकडे जा, हा बुद्ध तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील. हा त्या मागचा हेतू होता, हा त्या मागचा हेतू आहे. पण तो हेतू आम्ही कधी लक्षातच घेतला नाही. काल मी बँगलोरला होतो, तिथे मी जातींची नावं घेत होतो. वलया नावाची काहीतरी तिकडची जात, आपण महार म्हणतो इथे, ती तिकडे वलया आहे. ही जात कधी ऐकली का वलया? मी त्यांना विचारलं तुम्ही महार कधी ऐकलं का? म्हणतात नाही. त्यांनी महार नाही ऐकलं, आपण वलया नाही ऐकलं, आहोत दोघं एकच. आता तिकडचा वलया आल्यावर तुम्ही इकडे याल का त्याला? ए ये रे बाबा, आमच्या पण एरियामध्ये ये, माझ्या घरी ये. कळणार नाही कोण वलया. माला कधी ऐकलंय का? आंध्रामध्ये माला आहे, मदिगा आहे, पंजाबमध्ये चमार आहे, जाटव आहे दिल्लीमध्ये. वेगवेगळ्या राज्यात हीच लोक, यांची नावं, जातींची नावं वेगवेगळी आहेत तीच. बाबासाहेब म्हणतात संघटित व्हा. कसं संघटित होणार आहे? महार, मातंग, चांभार, ढोर या नावाखाली संघटित व्हाल का? नाही. आणि म्हणून जोपर्यंत आपण या जातींची नावं, जातींची ताईत, जातींची मंगळसूत्र गळ्यात घालून आहात तोपर्यंत तुमचा उद्धार होणार नाही. 15 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांचं दीक्षाभूमीवरचं भाषण आजही 18व्या खंडामध्ये आहे. बाबासाहेब म्हणतात हे आज आपण महार का लिहायचंय? कारण स्कॉलरशिप जाईल, नाही लिहिलं तर नोकरी नाही मिळणार, जातीचे दाखले निघणार नाही. बाबासाहेब म्हणतात, आता मला तुम्ही सांगा, 1956 हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे, पण आज 2025 ला इथे किती लोक बसलेली आहेत ज्यांना या 5 वर्षात नोकऱ्या लागलेल्या आहेत? हात वर करा. सरकारी नोकऱ्या 5 वर्षात सरकारी नोकरी लागली, महार म्हणून जातीची एक नोकरी लागलेली आहे. स्कॉलरशिप्स किती लोकांना मिळत आहेत? म्हणजे आज एवढ्या हॉलमधनं एक जर आपण काढलं तर त्याचा पर्सेंटेज काय होईल? 0.1 समथिंग %. अशा पद्धतीने आज नोकऱ्यांचं झालेलं आहे. बाबासाहेबांचं त्यावेळेचं स्टेटमेंट आहे
की स्कॉलरशिपच्या 3,500 रुपयासाठी तुम्ही महार ही जी गळ्यात मंगळसूत्र टाकून ठेवाल, ही आयुष्यभर नाही मिळणार आहे. स्कॉलरशिप्स, नोकऱ्या हे चंद्र आणि सूर्य राहीपर्यंत मिळणार आहेत का? येणाऱ्या आता मला वाटतं मोस्टली सरकारी नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरल्या जातात. कॉन्ट्रॅक्ट सिस्टम सुरू झाली, स्कॉलरशिप्स बंद होत आहेत, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट होत आहेत, त्यामुळे स्कॉलरशिप प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये नाही. बाबासाहेब म्हणतात की चंद्र आणि सूर्य असेपर्यंत हे सगळं तुम्हाला मिळणार नाही. उदाहरण बाबासाहेब देताना म्हणतात की ज्या पतीचं आपण मंगळसूत्र घालणार आहोत त्याच्या नावचं, तो उद्या जगेल की नाही जगेल हेच आपल्याला माहित नसेल तर त्याच्या नावचं मंगळसूत्र आपण घालू का? तुम्ही सांगा. मला पण एक मुलगी आहे, तुम्हाला माहित आहे की हा जो मुलगा मी बघतोय तो कॅन्सरग्रस्त आहे किंवा 1-2 महिन्यात मरणार आहे. अशा मुलासोबत कुणीतरी आपल्या मुलीचं लग्न लावून देईल का? लावून देईल का ज्याला माहित आहे की आता महिन्याभरात मरणार आहे? बाबासाहेब म्हणतात की जो नवरा मुलगा जगणारच नाहीये त्याच्या नावचं मंगळसूत्र आम्ही का घालायचं? महार, मातंग, चांभार, ढोर या पुढे जाऊन एक 10 वर्षात 20 वर्षात मिळणार आहेत का जातीच्या नावावर नोकऱ्या? नाही. मग जर पुढे जाऊन जातीच्या नावाखाली आम्हाला नोकऱ्याच मिळणार नाही आहेत तर ते जातीचे ताईत, त्या जातीचे मंगळसूत्र आम्ही का घालावे? हे बाबासाहेबांचे स्टेटमेंट, माझं नाही. आणि म्हणून बौद्ध म्हणून स्वतःची ओळख निर्माण करा. महार, मातंग, चांभार, ढोर म्हणून जर तुम्ही स्वतःची ओळख निर्माण कराल, कोणताही देश तुम्हाला आमंत्रण देणार नाही. पण बौद्ध म्हणून जर या देशात स्वतःची ओळख निर्माण केली तर सगळे बौद्ध देश तुमचे पाय घड्या घालून स्वागत करतील. एवढा मोठा धम्म बाबासाहेब जाता जाता आपल्याला देऊन गेलेत. आणि ते नुसताच धम्म दिला म्हणजे तोच आपला तारणहार करणार आहे असं आहे का? नाही. आता बौद्ध म्हणून आज ज्या पद्धतीने आपण या देशामध्ये इतर धर्मातल्या लोकांच्या व्यवस्था बघतो, मुसलमानांची स्वतःची व्यवस्था आहे. मग एक कधी कधी प्रश्न मला पडतो, 140 कोटी ऑन एन ऍव्हरेज या देशाची लोकसंख्या आहे. म्हणजे या देशाच्या 140 कोटी लोकांचा संविधान त्या सगळ्यांचा आहे. मग संविधान जाळला जातो, संविधान फाडला जातो, मग एकाच जातीची लोक रस्त्यावर का असतात? कधी उल्हासनगरमध्ये बघितलंय सिखांनी बंद पुकारलेला? सिख नाही, सिंधींनी संविधानाचा अपमान झाला म्हणून बघितलंय कधी? कधी सिखांनी बंद पुकारलाय असं कधी बघितलंय? कधी मुसलमानांनी बंद पुकारलाय बघितलाय? कधी ख्रिश्चनांनी बंद पुकारलाय बघितलाय का? संविधान त्यांचं नाही का? संविधान त्यांची रक्षा करत नाही का? संविधान त्यांना अधिकार देत नाही का? मग ती लोक संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर का उतरत नाही? त्याचं उत्तर पण आहे, कारण संविधानानं जे मूलभूत अधिकार दिलेत त्या अधिकाराचा त्यांनी वापर केला. ज्या व्यवस्था त्यांना संविधानाने बनवायला सांगितल्या होत्या त्या त्यांनी बनवल्या. आता ते सेल्फ सफिशियंट झालेले आहेत, त्यांना संविधानाच्या आधाराची गरज राहिलेली नाही. संविधानाच्या आधाराची गरज आजही कुणाला आहे? तुम्हा लोकांना. का? 75 वर्ष होऊन गेले, आम्ही त्या संविधानाचा वापरच केला नाही. संविधान तुम्हाला शाळा बनवण्याचा अधिकार देतो, कॉलेज बनवण्याचा अधिकार देतो, बँक बनवण्याचा अधिकार देतो, कारखाने बनवण्याचा अधिकार देतो. हे सगळे अधिकार संविधानाने तुम्हाला दिलेले आहेत. वापर केला का? आपण काय केला वापर? स्कॉलरशिप आणि नोकरी. आर्टिकल 21C आणि आर्टिकल 340 याच्या पुढे आम्ही बाकीचे आर्टिकल बघितलेही नाही. म्हणजे आमच्यासाठी आम्ही संविधानाचा अजून वापरच केला नाही आणि म्हणून आम्ही रस्त्यावर असतो. अरे आम्ही अजून वापरच केला नाही, तुम्ही कशाला जाळताय? आम्ही अजून पूर्ण याचा वापर केला नाही, अजून तो हटवू नका म्हणून आपण रस्त्यावर असतो. सिख काय म्हणतात? आम्ही केला. सिंधी काय म्हणतात? आम्ही केला. आता संविधान राहिला काय आणि गेला काय? आम्हाला काय फरक पडतोय? संविधानाचा जो काही मर्यादा खायचा होता तो आम्ही खाल्लेला आहे. कुणी खाल्ला नाही? तुम्ही लोकांनी. आणि म्हणून तुम्ही त्याला वाचवायसाठी रस्त्यावर असता. संविधान आहे तोपर्यंत स्वतंत्र व्यवस्था स्वतःची उभी करा. स्वतंत्र व्यवस्था म्हणजे काय? मला सांगा. आता नवीन एज्युकेशन पॉलिसी लागू झाली.
ख्रिश्चनांना याचा अफेक्ट होणार आहे का? तुमच्या इकडे गुरु नानक का काहीतरी खालसा का काय म्हणतात त्याला, स्कूल आहे ना, ख्रिश्चनांचीच आहे ना, नाही सिखांची आहे मला वाटतं ती. आणि अजून गुरु नानक सिखांची स्वतंत्र शाळा आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी अख्ख्या भारतात जरी लागू झाली त्यांना फरक नाही पडत का? आमचा अभ्यासक्रम आमच्याकडे आहे. तुम्हाला काय लागू करायचं ते आमच्या गेटच्या बाहेर लागू करा. त्यांच्या शाळेत सत्यनारायणची पूजा घालायला लावतील का? सरस्वतीचा पुतळा आणून बसवायला लावतील का? त्यांच्याकडे गुरु नानकाचं जे काय आहे ते सांगतील. त्यानंतर अजून तुमच्याकडे कॉन्व्हेंट स्कूल आहे उल्हासनगरमध्ये, अंबरनाथ उल्हासनगरच्या मध्ये फातिमा, ती ख्रिश्चनांची आहे. अख्ख्या भारतात जरी न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू झाली तरी फातिमा स्कूलमध्ये ती लागू होणार नाही का? तर त्यांची स्वतंत्र शाळा त्यांनी उभी केलेली आहे. आम्हाला भारतात काय होतं त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आमचं स्वतंत्र शाळा आहे, त्यामुळे तुमच्या अभ्यासक्रमाशी आम्हाला काही देणं घेणं नाही. शाळा कोणाच्या जाणार? तक्षशिला, कारण आमची स्वतंत्र युनिव्हर्सिटी नाही. या तक्षशिलेमध्ये काय शिकवलं जाणार? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. आजही सुरू असेल. गणपतीचा भोभटाचा. रामायण शिकवलं जाणार आहे. वेद, आता तुमच्या अभ्यासक्रमामध्ये वेद शिकवले जाणार आहेत. हे सगळे आमच्या शाळेमध्ये येणार आहेत का? तर आमचं स्वतंत्र बोर्ड नाही, आमची स्वतंत्र युनिव्हर्सिटी नाही, जेणेकरून आमचा अभ्यासक्रम आम्ही स्वतः तयार करू शकू अशी व्यवस्था आम्ही तयारच केली नाही. आम्ही शाळा तयार केल्या, अभ्यासक्रम भारत सरकार जो देईल तो आम्ही लावणार. म्हणून आम्हाला आमच्या स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, आर्थिक व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. ह्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची आम्ही निर्मिती केली. त्या माध्यमातून आम्ही स्वतंत्र अर्थव्यवस्था, बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था. आता क्रेडिट सोसायटीची नेक्स्ट स्टेप आम्ही सुरू केलेली आहे, कोऑपरेटिव्ह बँक. मला वाटतं अजून बरेच शेअर होल्डर्स जर आमचे झाले तर त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह बँकेची मान्यता मिळते. पहिली ब्रांच आम्ही कल्याणला स्थापनही केली. आज झालंय काय? आम्ही सगळे इथे नोकरदार वर्ग असणार आहे. नोकऱ्या करताय तुम्ही, आता जॉबला लागलात, पगारही तुम्हाला मिळत असेल. हा पगार घेतल्यानंतर तो तुम्ही ठेवता कुठे? कुठे ठेवता सांगा ताई? पगार येतो कुठं? बँकेत. ही बँक संकल्पना कुणाची आहे माहिती आहे? बँक नावाची संकल्पना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. त्यांच्या थिसिसवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तयार झाली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून या सगळ्या बँकिंग सिस्टमचा जन्म झाला. या सगळ्या बँकिंग सिस्टमचा पितामहा कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता मला सांगा, ज्यांच्या थिसिस मधनं ही बँकिंग सिस्टम उभी राहिली त्यांच्या लोकांच्या किती बँक आहेत? त्या समाजाच्या बँक किती आहेत? आहे. आमचं काय झालंय माहित आहे? आम्ही बाबासाहेबांनी केलेलंच खातोय. बाबासाहेबांनी जेवढं करून ठेवलंय ना, आम्ही बस त्याच्यातच खुश आहोत. बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलंय तेच खातोय, बाबासाहेबांनी स्कॉलरशिप मिळवून दिल्यात त्याच खातोय. आम्ही स्वतंत्र त्या संविधानात एक तरी आर्टिकल आमचा आहे का? आमचा म्हणजे काय? 1950 नंतर किती लोकांनी त्याच्यामध्ये मागणी करून तो कायदा त्याच्यात आर्टिकल घुसवलाय. उलट त्यातले आर्टिकल गेले. 50 ला जो संविधान होता तो 25 ला नाहीये. अनेक अमेंडमेंट झाले, अनेक आर्टिकल्स नष्ट झालेत. म्हणजे जे दिलं होतं तेही आम्ही वाढवलं नाही, ते संपवलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी केलेलं जे काम आहे आम्ही फक्त तेवढंच खात चाललेलं. पैसा आम्ही कमवतोय. मॅडम कोणत्या बँकेमध्ये अकाउंट आहे? बँक ऑफ महाराष्ट्र. सरकारी किंवा महाराष्ट्र शासनाचे जितकेही कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचे अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये उघडणं कंपल्सरी आहे. आणि सेंट्रलला जितकेही कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचं अकाउंट, सॅलरी अकाउंट हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कंपल्सरी आहे. या बँकेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेत पैसा ठेवायचा नाही, हा सरकारचा नियम आहे. दुसऱ्या बँकेत ठेवायचा नाही, सॅलरी इथेच मिळणार.
तुम्हाला माहित आहे, या बँक्स जो सगळा पैसा आमचा त्यांच्याकडे पडून आहे, हा सगळा कुणाला उचलून देते माहित आहे? अडाणी, अंबानी, अगरवाल, नीरव मोदी, चोक्सी, या सगळ्यांना उचलून देते. रोड बांधायचे घेऊन जा, मेट्रो बांधायची आहे घेऊन जा, रेल्वे बांधायची आहे घेऊन जा. पैसा कुणाचा? आमचा. व्यवस्था कुणाच्या उभ्या राहत आहेत? ब्राह्मणांच्या, बनियांच्या. एक तरी नोकरी करत असेल का हा? माल्या किंवा अंबानी कुठेतरी 10 ते 5 जॉब करत असेल का? काही जॉब न करता आमच्या सगळ्यांचा पैसा तो वापरतो. का? तर आम्ही या 75 वर्षात आमचा पैसा ठेवण्यासाठी आम्ही तो प्लॅटफॉर्मच उभा केला नाही. प्लॅटफॉर्म म्हणजे काय? जसं आता माझा हे विचार ऐकण्यासाठी तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म दिलात, हा वैचारिक प्लॅटफॉर्म आहे. इथून मी माझे विचार तुमच्यापर्यंत पास ऑन करू शकतो. तसं अर्थव्यवस्थेचा प्लॅटफॉर्म उभा केला का? की आम्ही कमावलेला पैसा, नाही म्हटलं तरी आज एक सरकारी कर्मचारी जर लागत असेल तर एक मिनिमम 25,000 रुपयाची तरी सॅलरी असेल महिन्याची. असे लाखो कर्मचारी आमचे भारतात आहेत, लाखो. हे सगळ्यांचा पैसा अडाणी आणि अंबानी वापरतो. कारण आमचे पैसे या सरकारी बँकेमध्ये आहे आणि सरकार हे सगळे उचलून अडाणी अंबानीला देते. आणि म्हणून आम्हाला स्वतंत्र बँकिंग व्यवस्था उभी करायची आहे. म्हणून आम्ही पहिली स्टेप क्रेडिट सोसायटी, सेकंड स्टेप कोऑपरेटिव्ह बँक, थर्ड स्टेप नॅशनलाइज बँक. मी डॉक्टर B.R. आंबेडकर, हे जे नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, हे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बरोबरीने उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची गरज लागणार आहे. ही बँक मी मालकी तत्वावर उभी केली नाही, कोऑपरेटिव्ह तत्वावर उभी केली. कोऑपरेटिव्हचा जो कायदा आहे त्याचा अर्थ आहे की याच्यामध्ये कुणाचाही एकाचा वरद हस्त होता कामा नये, कुणीही याचा एक मालक होता कामा नये, सगळे समान मालक असतील. आणि म्हणून आमच्यावर बंधन काय आहे की तुम्हाला याचे 2 लाख शेअर होल्डर्स करावे लागते. 2 लाख जर कोऑपरेटिव्ह मध्ये जायचंय तर. क्रेडिट सोसायटीला जितके पाहिजे होते त्याच्याहून जास्त आम्ही केलेले आहे. 40,000च्या वर आज आम्ही आहोत शेअर होल्डर्स मध्ये, 40,000च्या वर आहोत. रोज एंट्रीचं काम सुरू आहे, शेअर सर्टिफिकेट बनवण्याचं काम सुरू आहे. आता 2 लाखाचा हा टप्पा आम्हाला गाठायचा. 2,500 रुपये एक शेअरचं प्राइस आहे. शेअर घ्यायचा आहे, शेअर, डोनेशन नाही. आता रमाई जयंतीला अनेक लोक आली असतील, बुद्धिस्ट सोसायटीची पण लोक आली असतील. कार्यक्रम करायचा आहे, 100 रुपये द्या, 500 रुपये द्या. ते गेले. पण 2,500 रुपये हे तुमच्याच नावासमोर आयुष्यभर राहतील. विचार करा, 2,500 रुपये जर आपण प्रत्येकानं काढून आपल्याच नावासमोर ठेवलं, त्याचा बदल्यात काय मिळतं? कोऑपरेटिव्ह बँक. तुमची लोकसंख्या किती आहे माहिती आहे भारतातली? ऑन एन ऍव्हरेज तसं बघायला गेलं तर 17 ते 22% आहे. मी 13% धरतो रिझर्वेशनच्या आकड्यानुसार. 13%. 140 कोटी मधनं 13%चा आकडा काढा. 13%. त्याच्याच ऑपोजिट ब्राह्मणांची लोकसंख्या अख्ख्या भारतातली किती आहे माहित आहे? 3 ते 3.5% ब्राह्मणांची. ब्राह्मणांमध्ये पण कास्ट आणि सबकास्ट आहेत. कोकणस्थ ब्राह्मण, तुमचे अजून बरेच ब्राह्मणांमध्ये पण आहे. त्यात महाराष्ट्रात एक ब्राह्मण फक्त महाराष्ट्रात आहे आणि तेही कोकणातले येत आहेत. सारस्वत नावाचे ब्राह्मण आहेत. म्हणजे या सारस्वत ब्राह्मणांची टक्केवारी 1% नसतील. 1%. सारस्वत बँकेचं नाव ऐकलंय? 1% नसलेल्या ब्राह्मणांची स्वतंत्र बँक आहे. स्वतंत्र बँक. आणि त्यांची उलाढाल तुम्ही विकिपीडियाला जाऊन वाचा सगळं. त्यांची उलाढाल मला वाटतं 56 देशांमध्ये आहे. 56 कंट्रीज, 9 करन्सीज मध्ये ते डील करतायत. कोण? 1% नसलेला ब्राह्मण. तो बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीवर काम करतोय. आम्ही 13% असलेले बौद्ध, आम्ही बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी उघडून वाचायलाही तयार नाही. कोण काम करतंय? ब्राह्मण. बुद्धिझमवर सगळ्यात जास्त या देशात कोण काम करत असतील
तर ते ब्राह्मण करतात. पल्लवी जोशीची आणि ती विवेक अग्निहोत्रीची बुद्धाचं काय ती नाव आहे संस्थेचं, आय एम बुद्धा फाउंडेशन. आमच्या फाउंडेशन काय, आय एम महार, आय एम मातंग. घर से कहो हम महार है, एक महार लाखांची हार. पल्लवी जोशी ब्राह्मण आहे, विवेक अग्निहोत्री ब्राह्मण आहे. संस्थेचं नाव काय ठेवतो, आय एम बुद्धा. त्याचं युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनलचं नाव काय माहित आहे, बुद्धा स्पीक्स. बोलतोय कोण, अग्निहोत्री. चॅनलचं नाव काय, बुद्धा स्पीक्स. म्हणजे विवेक अग्निहोत्री नाही बोलत आहे, बुद्धच बोलतोय. म्हणजे ब्राह्मणांनी स्वतःची ओळख बौद्ध केली आणि आम्ही जे खरं बौद्ध आहोत, नागवंशी आहोत, ज्यांनी बुद्धाचं रक्षण केलं ते नाग लोक तुम्ही आहात. ज्यांनी बुद्धाच्या धम्माचा प्रचार अफगाणिस्तान पर्यंत जाऊन केला ती नाग लोक आहात तुम्ही. ती लोक मात्र स्वतःला महार म्हणून घेतात, ती बौद्ध नाही म्हणत आहेत. गुगलला जा, आय एम बुद्धा फाउंडेशनचे कार्यक्रम कुठे कुठे सुरू आहेत त्याची संपूर्ण सूची आहे. फ्रान्स, जर्मनी, US, तिकडच्या पार्लमेंट्स, या सगळीकडे ती लोक बौद्ध धम्माचे कार्यक्रम करतायत आणि त्यांना सांगतात की आम्ही भारतातले बौद्ध आहोत. सगळा पैसा बुद्धाच्या नावाखालचा ब्राह्मणी व्यवस्थेला जातो आणि आम्ही बौद्ध असूनही जातीची लेबल सोडायला तयार नाही आणि म्हणून जगातला एकही देश आम्हाला जवळ करत नाही. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धिझमची दीक्षा का दिली, की हे ओळखा, तिथपर्यंत तुम्ही जा, जगातल्या पटलावर जा आणि तिथं तुमचं म्हणणं गाऱ्हाणं तिथे मांडा. आजही ते आम्हाला युनिव्हर्सिटीज द्यायला तयार आहेत, आम्हाला बँकिंग व्यवस्था द्यायला तयार आहेत. तुम्ही ते सेटअप तरी द्या, तसे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा. तसे बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेबांकडे पैसे नव्हते, पण बाबासाहेबांकडे विचार होते, विजन होतं. आमच्याकडे पैसे आहेत, आमच्याकडे विजन नाहीये. आम्हाला एक अशी व्यवस्था उभी करावी लागणार आहे की या देशामध्ये गांधी प्रधानमंत्री असो का मोदी प्रधानमंत्री असो, या देशातल्या बौद्धांना कुणाच्याही दारावर जायची वेळ येऊ नये अशी व्यवस्था आम्हाला उभी करावी लागणार आहे. मग ती शिक्षणासाठी असो, नोकरीसाठी असो, लोनसाठी असो, पैशासाठी असो, कशासाठी असो. कधी बघितलं का कोणता तरी ख्रिश्चन गेलाय मोदीकडं की मला हे दे, मला ते दे, मला ही स्कीम दे, मला ते दे. कोणता तरी सीख जाताना बघितलंय? कुणाचाही सरकार येऊ, ही लोक कसलीही प्रतिक्रिया देत नाही. कधी बघितली प्रतिक्रिया देताना? प्रतिक्रिया कुणाच्या असतात? आमच्या. आणि म्हणून आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडायचं आणि स्वतःची व्यवस्था उभी करायची. माता रमाईंनी त्या काळामध्ये आपले स्वतःचे हॉस्टेल्स होते, स्वतःचे हॉस्टेल्स उभे केले होते. याच मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज, आनंद भवन, बुद्ध भवन, मला वाटतं सिद्धार्थ कॉलेजचंही कोणी या ठिकाणी आलेलं आहे वक्ता म्हणून. त्यांचे प्राचार्य का कोणी येणार होते. त्या काळात 1946ला बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वी बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची शैक्षणिक व्यवस्था उभी केली. सिद्धार्थ कोणती संस्कृती आहे? बुद्ध भवन, आनंद भवन, मिलिंद कॉलेज 1946च्या निर्मिती आहेत. आम्ही 2025ला निर्माण करत नाही आहोत. बाबासाहेबांनी 1946ला करून ठेवलं. आणि म्हणून आम्हाला स्वतंत्र बौद्धांची व्यवस्था उभं करणं हीच मला वाटतं माता रमाईंना, बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याकडचं अभिवादन असेल. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करीन, वेळ बराच झालेला आहे, की मी बाबासाहेबांच्या सोशल म्हणजे बुद्धिझम आणि इकॉनॉमिकल म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर बँक, या दोन मुवमेंट्सवर मी काम करतोय. सोशल मुवमेंटवर आणि इकॉनॉमिकल मुवमेंटवर. ही मुवमेंट मला संपूर्ण भारतात मजबूत करायची आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ आणि सहयोग हवा. याच कल्याणमध्ये आपण ब्रांच तयार केलेली आहे. मला वाटतं APMC मार्केट, बैल बाजार तुम्ही सगळे ओळखत असाल. फोर्टीज हॉस्पिटलच्या समोर स्टॉल पण आहेत. आलेत बँकेची लोक आहेत, बँकेचे आमचे कर्मचारी पण त्या ठिकाणी आहेत. तुमची नावं द्या, 2,500 रुपयाचा शेअर विकत घ्या आणि फक्त शेअर होल्डर नाही तर बँक अकाउंट होल्डरही व्हा. तुमचा पैसा जितक्याही बँकेमध्ये पडून आहे हा सगळ्या बँकेतनं विड्रॉ करा
आणि स्वतः डॉक्टर आंबेडकर बँकेमध्ये तो तिथे डिपॉझिट करा आणि आपल्याच पैशातून आपलीच व्यवस्था उभी करा. एज्युकेशन लोन असतील, तुमचे एंटरप्रिनरशिप लोन असतील, ऑक्युपेशन लोन असतील, हाऊसिंग लोन असतील, आम्हाला कोणाकडेही हात पसरायची गरज नाही. आमचा समाज तितका सक्षम आहे म्हणून ती बँकेचा प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलाय. तो बँकेचा प्लॅटफॉर्म वाढवा. ठाणे जिल्ह्यातनं आता आम्ही नागपूर, वर्धा, यवतमाळ त्या ठिकाणी विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही 1 एप्रिल 2025 नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही बँक जाणार आहे आणि या 1 एप्रिल 2025 नंतर इतर राज्यांचीही मान्यता आम्हाला मिळालेली आहे. पंजाबमध्ये 4000 शेअर होल्डरची यादी आमची कधीच तयार आहे. हिमाचलमध्ये तयार आहे, जम्मूमध्ये तयार आहे, अनेक राज्यांमध्ये तयार आहे. ब्राह्मणांना त्यांची बँक 56 देशांपर्यंत नेण्यासाठी 100 वर्षाचा कालावधी लागला. 100 वर्षाचा. बौद्धांना त्यांची बँक 125 देशांमध्ये नेण्यासाठी 50 वर्षाचाही कालावधी लागणार नाही. फक्त तुम्ही तयारी तर करा. आज 138 देश आहेत ऑफिशियल जे बुद्धिस्ट आहेत. या मे महिन्यामध्ये मी व्हिएतनाम बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीमध्ये माझं लेक्चर आहे तिथे आणि त्या ठिकाणी युनायटेड नेशन्सचे जितकेही कंट्रीज आहेत बुद्धिस्ट ते सगळे तिथे येणार आहेत. सगळे तिथे येणार आहे आणि माझा पेपर, रिसर्च पेपरही त्याच्यावरच आहे. अनेक लोक म्हणाले सर इलेक्शन्स नंतर तुम्ही थोडंसं बॅकफुटला गेलात. त्या इलेक्शन्स नंतर मला माझा अभ्यास करायलाच वेळ मिळाला नाही. 2 ते 3 महिने झाले मी जो रिसर्च पेपर तयार करतोय रोज त्याच्यावरच माझा वेळ खर्ची होतोय. काल परवा मला युनायटेड नेशन्सचा ईमेल आला की तुमच्या पेपर्समध्ये काही फूट नोट्स कमी आहेत. ते फूट नोट्स आणि रेफरन्सेस तुम्ही ते भरा आणि पुन्हा आम्हाला सेंड करा. पुन्हा 12 तारखेची शेवटची तारीख दिली आहे. माझं रोजचं तेच लिखाणाचं रिसर्चचं काम सुरू आहे. हे रिसर्चही केवळ माझ्या समाजाला या देशामध्ये बौद्ध देशाशी कनेक्ट करता येईल अशा पद्धतीचेच माझे रिसर्च आहे. आणि बाबासाहेबांची जी बुद्धिस्ट मुवमेंट आहे हीच बुद्धिस्ट मुवमेंट आम्हाला म्हणजे मला एक शेवटचं उदाहरण देतो की बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठं आम्हाला प्लॅटफॉर्म देऊन गेलेत याचं एक उदाहरण देऊ इच्छितो. आम्ही संयुक्त राष्ट्राच्या 2018ला मला वाटतं जपानमध्ये होतो. संयुक्त राष्ट्राची ती बैठक होती, बुद्धिस्ट कॉन्फरन्स. संयुक्त राष्ट्राची असल्यामुळे सगळे देश तिकडे आलेले आणि त्या देशातले मिनिस्टर्स, प्रेसिडेंट्स, काही प्राईम मिनिस्टर्स म्हणजे डेलिगेट्स पण सगळे हाय प्रोफाईल लोक. आणि मग आम्ही मधल्या सुट्टीमध्ये जेवणाला जेव्हा हॉलमध्ये त्या जायचो तेव्हा एकमेकांची आम्ही ओळख करायचो. फ्रान्सची लोक, मग ऑस्ट्रेलियाची लोक, इतर देशातल्या लोकांची आम्ही ओळख करायचो. इंडिया चायनाचे आता जे टेन्शन सुरू आहे त्यावेळी नव्हते. मित्र चांगलं संबंध होते. चायनाचं डेलिगेशन आमच्या समोर आलं. आमच्या गळ्यामध्ये जसं बुद्धिस्ट सोसायटीच्या लोकांनी आय कार्ड घातले तसे आमच्या गळ्यामध्ये आय कार्ड्स होते आणि त्या देशाचं नाव मोठ्या अक्षरात होतं की एकमेकांना ओळखता येतील. त्या चायनाच्या डेलिगेशनने म्हणजे कोणीतरी मिनिस्टर्स असतील, कोणी प्रेसिडेंट असेल, त्यांनी आम्हाला बघितलं आणि आमच्याकडे थांबले. आम्ही 4 ते 5 लोक होतो. आमच्याकडे थांबले ओळख करायची म्हणून. त्यांनी आम्हाला वंदन केलं त्यांची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आणि आम्हाला अगदी एकदम मऊ आवाजात त्यांनी आम्हाला विचारलं विच कंट्री, कोणत्या देशातले तुम्ही. आता नाव तर वाचलं इंडिया, तरी एक ओळख काढावी म्हणून की कोणत्या देशातनं आलात. आम्ही सांगितलं इंडिया. काय उत्तर दिलं माहितीये त्या चायनाच्या त्या मंत्रीगणांनी, चायनाच्या त्या डेलिगेशनने, ओ आंबेडकर्स इंडिया. आजही या देशाची ओळख मोदीचा किंवा गांधीचा भारत म्हणून होत नाही, आंबेडकर्स इंडिया म्हणून होतो. आंबेडकर्स इंडिया. एवढी मोठी ओळख बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या बौद्ध देशांमध्ये आम्हा लोकांची करून गेलेले आहेत. तिथे जा, जो अधिकार मागायचा तिथून मागा. ही रेल्वे तुम्ही सगळे जात असाल, पांढरी गाडी आहे, पांढरी रेल्वे ना, आधी जुन्या रेल्वे असायच्या. ही जी पांढरी रेल्वे आहे सिमेन्स नावाच्या कंपनीने ही लोकल ट्रेन बनवलेली आहे. ही सिमेन्स कंपनी बुद्धिस्ट कंपनी आहे. जपानने ही ट्रेन भारताला दिली, या मुंबईला दिली. पण याच सिमेन्सला भारतात आणण्यासाठी कोणी हात पसरले, परांजपे.
तिवारी, त्रिपाठी, म्हणजे बौद्ध देशांकडनं हे सगळे कॉन्ट्रॅक्ट कोण घेऊन जातात? देशपांडे, कुलकर्णी, जोशी. आम्ही त्या बौद्ध धम्मावर कामच केलं नाही, म्हणून आमची एकही बौद्ध संस्था, बुद्धिस्ट एंटरप्रिनर्स कोणीही नाही जो घ्यायला तयार आहे. बुद्ध भरभरून द्यायला तयार आहे, भरभरून. पण आम्ही लाईन कुठे लावून उभे आहोत? मर्याईच्या दरबारात. मर्याई काहीच देत नाहीये. ती बोलतही नाही की आम्ही देणार आहोत. मर्याई बोलतही नाही का खंडोबाई बोलत नाही की आम्ही तुला देणार आहोत, तरी आम्ही लाईन लावून उभे आहोत. कोंबड काप, नारळ फोड, सगळं आम्ही लाईन लावून देतो. तिथं काही रिटर्न मिळत नाही. हा बुद्ध द्यायला बसलेला आहे, तिथे आम्ही जायला तयार नाही. तिथे पल्लवी उभी आहे, पल्लवी जोशी, आय एम बुद्धा, आणि आम्ही मर्याईचा आय एम महार. मर्याईच्या समोर लोटांगण घालतोय. ती मर्याई काही देऊ शकणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब हा बुद्ध तुम्हाला देऊन गेले. हा बुद्ध तुमच्या पाठीशी उभा राहील आणि संपूर्ण जगामध्ये तुमची ख्याती होईल. म्हणून बाबासाहेब ही मुवमेंट जाता जाता आपल्याला देऊन गेले. शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्यासाठी विल तयार करत बसले नव्हते. माझ्या समाजानं मागच्या 2 आठवड्यापूर्वी मी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. ती दीक्षा घेतल्यानंतर माझ्या समाजानं बौद्ध धम्माचं व्यवस्थित पालन केलं पाहिजे, म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पूर्ण करत बसले होते, विल तयार करत बसले नव्हते. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगत असतो की आज तुम्ही मला इथे बाबासाहेबांचा पणतू म्हणून, बाबासाहेबांचा वंशज म्हणून मला इथे आमंत्रित केलंय, ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आलात. पण बाबासाहेबांचं खरं कुटुंब म्हणजे आम्हा 4 लोकांचं कुटुंब नाही. बाबासाहेबांचं खरं कुटुंब हे माझ्या समोर बसलेलं हे असंख्य लोकांचं कुटुंब. बाबासाहेबांचे हे विजन आम्हा सगळ्यांना पूर्ण करायचे. एवढंच आजच्या प्रसंगी सांगेन. आणि मला वाटतं बाबासाहेबांनी जे स्वप्न प्रबुद्ध भारताचं बघितलंय, ते प्रबुद्ध भारताचं स्वप्न पूर्ण केल्यानंतरच माता रमाईंना आणि बाबासाहेबांना खरं अभिवादन असेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. पडायचं.